कसे आहात मित्रांनो आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये. तर आज आपण राईड वगैरेला पुढे जात नाही, पण आज आपण चाललोय क्रिकेट खेळायला. माहिती आहे धक्का लागला असेल, मी आणि क्रिकेट. तर आपण क्रिकेट नाही खेळणार आहे. आपली ही जी मागे जी बसली आहे ही क्रिकेट खेळणार आहे आज. तर क्रिकेट असं आहे की जे आमचं MRC जो मुंबई रायडर्स क्लब जो आहे, त्या लोकांनीच आपल्या जेवढे काही क्लब मेंबर्स आहेत त्या लोकांनी सर्वांसाठी एक टुर्नामेंट ऑर्गनाईज केलेली आहे. तर आता काहीतरी 7 ते 8 टीम्स आहेत. तर त्याच्यासोबत आपण सर्व म्हणजे 2 पोरी हर एक टीम मध्ये असणार आहे आणि बाकीचे जे काय सर्व मुलं असणार आहेत. तर आता आपण तिकडे दहिसरला चाललो आहे. इथून घरापासून काहीतरी 22 किलोमीटर काहीतरी आहे. तर तिकडे पोहोचायला आता 45 मिनिटं दाखवतोय मॅप्स वर. आणि असं पण 10:30ला पोहोचायचं होतं, पण आता वाजले आहेत 10 वाजत आले. 10 मिनिटं बाकी आहेत फक्त. आता आपल्याला आपल्याला आता गाडी चालवायची आणि तिकडे स्पॉन्सर्स पण आहेत. बहुतेक परेल कस्टम्स आहे. जशी पूजा आता मला बोलली की परेल कस्टम स्पॉन्सर आहेत. तर बघायला म्हणजे खूप असं बरं वाटतं की असे खूप जण आता बायकर्ससाठी आता स्पॉन्सरशिप वगैरे देतात आहेत. आणि ऑल थँक्स टू कपिल भाई, ज्यांनी स्पॉन्सर शोधले आणि आणले आमच्यासाठी. तर ते नेहमीच असं करतात, तर ती खूप चांगली गोष्ट आहे कपिल भाई कडून. खूप चांगला इनिशिएटिव्ह घेतलं त्यांनी. तर आता क्रिकेट आता खेळायचं आहे. आपण तर भाई क्रिकेट खेळत नाही, कारण का आपण तर भाई फुटबॉलर आहेत. तर आपल्याला क्रिकेट सलाम लांबपर्यंत काय संबंध येत नाही. पण आता हिला एकटं जाणं म्हणजे ते तिला ते जमत नाही. आपण बोललो चला आता आपण पण एक एक छोटासा एक ब्लॉक पण होईल आपलंच. तर तिकडे गेल्यावर लोक पण भेटतील. असं उद्या जर आपल्याला पॉसिबल नाहीच आहे राईडला जायला, कारण का उद्या रविवार आहे. तर उद्या आपली वर्किंग आहे. तर बोललो ऍटलिस्ट राईड नाही तर काहीतरी एक थोडासा एंटरटेनमेंट साठी तरी काहीतरी झालं पाहिजे. तर याच निमित्ताने तुम्हाला पण एक नवीन एक ब्लॉग बघायला भेटेल. तर आता आपण ऑलमोस्ट सांताक्रूज विलेपार्लेच्या मध्ये आलो आहे. म्हणजे आज सॅटर्डे आहे म्हणून रस्ता एवढा खाली वाटतोय, पण युजली एवढा नसतो, पूर्ण भरलेला असतो, पूर्ण पॅक असतो. तर मग आता रप आता गाडी चालवायची तर आहे उद्या उडत उडत. आता मॅडमला पण खेळायचं आज क्रिकेट. तर काय माहिती आता एवढे हाऊस पण ना, पण आधी ही मुंबईसाठी खेळायची. तर म्हणून बोललो आता चल, कोण एवढे वर्ष आले ती खेळली नाही, तर बोललो चला ऍटलिस्ट एक चिल आउट करण्यासाठी एक चांगला टाइम आहे हा. तिला बोललो तुझी पण थोडीफार प्रॅक्टिस होईल, म्हणून बोललो देऊन टाक तुझी इंटरव्ह्यू वगैरे. आता काही जर्सीज वगैरे पण तिकडे आहेत सर्व टीमसाठी. तर नॉट बॅड, चांगलं वाटतं ते. असं बरं वाटतं की कधीतरी एक थोडा एंटरटेनमेंट साठी काहीतरी असलेलं. असं सर्व क्लब्स कडून तर आजच पाहिजे असं. आता अॅनिव्हर्सरी पण आमची होती MRCची, तेव्हा पण कर्जतला होती ती. तेव्हा पण एकदम मस्त सर्व जणांना बोलवलेलं. आज पण जेवढे जेवढे जण येतील, बहुतेक 11 जण आहेत. मला काय एवढा आयडिया नाही, कारण का मी तर त्या ग्रुप मध्ये नाही आहे क्रिकेटच्या. ही आहे तर हिला चांगला आयडिया. पण एवढा माहिती आहे की प्रत्येक टीम मध्ये 2 पोरी आहेत आणि बाकीचे जे काही 9 प्लेयर्स आहेत ते पोरं आहेत. तर तिकडे गेल्यावरच आता समजेल काय आणि काय नाही ते. हो, पण बाकीचं जेवण वगैरे सर्व काही तिकडे असणार. पूर्ण दिवस आपल्या तिकडे जाणार आहे. आणि मी एक येणेगिरी काय केली की त्याला याची चार्जिंग केबल आणले मी. आता याची बॅटरी पण आहे आता सध्या तरी. आणि याची Insta360ची बॅटरी लाईफ फक्त 1.5 तास आहे. तर 1.5 तास होण्याच्या आधी जर पोहोचलो तर ठीक. आणि कधी पण, आणि कसं आहे ह्याला पण, हा पण एक आयफोन सारखाच आहे. जास्त हिट झाला तर हा पण लगेच बंद होतो. इनफॅक्ट हाच नाही पण कोणताही कॅमेरा जरी तुम्ही घ्याल तर त्याच्यामध्ये सुद्धा तोच इश्यू असतो की हिट झाला की बंद पडतो. मग त्याला मग थंड व्हायला टाइम लागतो. मग थंड झाल्यावरच मग तो परत रिझ्यूम होतो. पण ठीक आहे, आता जेवढा लवकर होऊ शकेल तेवढा लवकर पोहोचायचा प्रयत्न तर चालूच आहे. एवढं काही आपलं हे पण नाही, ट्रॅफिक पण नाही. तर तो 45 मिनिटाचा जो रस्ता आहे तो बघू आता अर्ध्या तासामध्ये तर कव्हर करायचा विचार चालू आहे. कारण त्याचा डिले झाला मग उगाचच मध्ये धावपळ नको फालतूची. म्हणून बघू आता. तर कुठे आता आपण वेस्टर्न एक्सप्रेस हायवे एअरपोर्ट या साईडला आता आपण चाललोय. हो, मोस्टली आता ह्या साईडला हा पॅच तर एकदम आता एवढा खाली तर आहे. तर मग पुढे पण तो खालीच असेल, कारण का हा जो पॅच जो आहे एअरपोर्ट पर्यंतचा तो युजली ट्रॅफिक असतं इकडे. त्यानंतर म्हणजे काय असं ते खालीच असतं.
आणि जर आज तर वीकेंड आहे, सॅटर्डेच आहे, तर मग सॅटर्डे आहे म्हणजे एकदम सल्लग रस्ता तर असेलच. पण मग काय सांगू नाही शकत पुढे गेल्यावर. कारण का आपण काय मॅप्स तर आज काय लावला नाही. आता तिकडे दहिसरला ऑलमोस्ट पोहोचल्यानंतरच आपण मॅप्स वगैरे चालू करू. इनफॅक्ट याचा सरळ सरळ रस्ता आहे तर मग तुला त्यासाठी मॅप्स लावायची कशाला गरज आहे. म्हणून त्यापेक्षा गप्प जायचं फटफट, जेवढा रस्ता पाहिजे तेवढा कव्हर करायचा. त्यानंतर जेव्हा बोरिवलीला पोहोचू त्या टायमाला मग पूजाला सांगेनच मी की मॅप चालू कर तू आणि मला डायरेक्ट कर. लेट्स सी आता किती टाइम लागतो आपल्याला तिकडे पोहोचायला. तरी पण प्लीज मध्ये स्किप करू नका किंवा फॉर्म वगैरे करू नका, कारण का तिकडे पोहोचल्यानंतर पण मजा येणार आहे. इनफॅक्ट खूप जणांना मी ह्या ब्लॉग मध्ये सुद्धा घेणार आहे. फॉर एक्झाम्पल कपिल गायक आणि बाकीचे जे काही असतील, जे काही धुरंधर आलेले असतील. कारण का आता रिसेंटलीच आता धुरंधर 2 येऊन गेलाय, तर सर्व आपल्याला आता हम ज्या समजत असतील आता तिकडे तिकडे बघू आता पोहोचल्यानंतरच. तेव्हा मला थोडाफार अधूनमधून ब्लॉग करत राहील मी. म्हणजे आईच्या गावात बघितलं का तुम्ही, बघितलं का तुम्ही लोकांनी, बघितलं का फरारी उर्फ फफारी याच्या गावात एवढ्या सकाळी सकाळी अशा गाड्या बघितल्या की एकदम असे जी झोप असते ती पण उठते. म्हणजे काय बोलाय म्हणजे जो गाडी पण चालवता तो पण एवढा लहान मोठा होता. म्हणजे काय रईसी असते यार. रईस पाहिजे तर असे पाहिजेत. तर काय करणार आपलं नशीब, हात जे आहेत आपलं नशीबच. काय बोलू शकतो आपण, स्वतःलाच घडवायचं. हे लोक काय आहेत, घरच्यांच्या पैशांवर गाड्या घेतात. आपण एक दिवस नक्कीच युट्यूब थ्रू आपण नक्कीच एक दिवस ती पण गाडी घेऊ. ती जर नाही घेतली तर ऍटलिस्ट थोडीफार कमी जास्त एखादी तरी घेऊच आपण. जसे बाकीचे युट्यूबर्स एवढ्या सर्व गाड्या घेतल्या, रिसेंटली आता श्रीमाननी पण घेतलंय BMW स्पोर्ट्स साठीचे. ती पण एक बरं वाटतं असं बघून की म्हणजे युट्यूब हा असं एक प्लॅटफॉर्म आहे जिकडे तुम्ही स्वतःचं टॅलेंट दाखवा, स्वतःचे जे काय असेल ते दाखवा, टॅलेंट घ्या, किंवा जर काही तुमच्यामध्ये काही क्रिएटिव्हिटी आहे ती दाखवा. आणि जर फॉलोअर्स किंवा सबस्क्रायबर जर वाढले तर मग ते तुमच्यासाठी चांगलं आहे, तुम्ही पण ऍटलीस्ट कमवू शकाल. एक चांगला गोष्ट आहे. पण ही गोष्ट जर आम्हाला जर खूप आधी समजली असती तर आतापर्यंत आपल्याकडे पण अशातली कोणतरी गाडी असती. पण आपल्याला एवढं काय आयडिया नव्हतं कसं काय करायचं कसं नाही, आणि आपल्याकडे कोणता चांगला फोन होता. आता कुठेतरी फोन आले तर चांगले, कुठे चांगला आता हेल्मेट घ्यायचं घेतले आहेत, कुठेतरी चांगले कॅमेराज घेतले आहेत. तर आधी आपल्याकडे त्यामधलं काहीच नव्हतं. पण ठीक आहे, हर एक टाइम प्रमाणे एक टाइम असतो सर्वांचा. तो टाइम आल्यानंतरच ज्या काही गोष्टी असतात त्या सर्व गोष्टी भेटेल आपल्याला. तर ऑलवेज ट्रस्ट युअर डेस्टिनी, नेव्हर रिलाय or else never blame yourself or else anyone. Just make sure one thing that you do well and follow the correct path in your life. आता मी एवढं सांगेन. त्याच्या आधी मी पण माझ्या पण खूप मस्ती होती ती आता शांत झाले. मी पूजा जेव्हापासून आले ती ऍटलिस्ट मला सांगते, समजावते हर एक गोष्टी. त्याच्यावरून आपल्याला पण आयडिया येते की आपण कुठे आधी चुकायचो, आता आपण कुठे बरोबर चाललो आहे. पण ठीक आहे, ते सर्व गोष्टी आता साईडला आहेत. आता चांगल्या लाईनीला आता आपण लागलो आहे. युट्यूबचे चॅनल, युट्यूबवर आपण व्हिडिओज वगैरे अपलोड करतोय, ब्लॉग्स अपलोड करतोय, शॉर्ट्स अपलोड करतोय. जॉब पण एकदम चांगला चाललाय. एवढं की 5 दिवस मध्ये 4 दिवस वर्किंग असलं पाहिजे, आणि त्या 4 दिवसामध्ये जरी 12-12 तास जरी काम जरी करायला सांगितलं असतं ते परवडलं असतं. पण आणि 3 दिवस ऑफ. पण ठीक आहे, तर जॉब तर आहेच. बिझनेस 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 तर आपल्याला काय जमणार नाही, कारण का आपल्याकडे तेवढा कॅपिटलच नाही. सो टू रन अ बिझनेस यू नीड अ कॅपिटल, यू नीड फंड, यू नीड फायनान्शियल स्टेबिलिटी. ते आपल्याकडे सध्या नाहीये. ठीक आहे, ज्या दिवशी होईल त्या दिवशी आपण बघूया कॅफे तरी टाकायचा छोटा मोठा. तेव्हापर्यंत तेच जेव्हा जेव्हा सुट्ट्या भेटेल तेव्हा तेव्हा आपण ब्लॉग्स टाकू, तेव्हा तेव्हा मजा करायला कुठेतरी फिरू. आता उद्या पण बघू, जर राईडला जर गेलो तर जाईन, नाही तर मग छोटा मोठा असा एक ब्लॉग टाकेलच.
आता आपण पुढे आता आपण ऑलमोस्ट कांदिवलीला पोहोचलेलो आहे. कांदिवलीवरून आता तरी टाइम कुठे आहे ते पण आयडिया नाही. तर ठीक आहे, आता आपण बघू. मग भेटू आपण आता सर तिकडेच टफ वर. टफ पण बी असा आहे की खूप मोठा आहे. मी डिस्क्रिप्शन मध्ये मी सर्व लोकेशन वगैरे आपलं लोकेशनचे लिंक पाठवेल, किंवा मी स्वतःच आपलं प्रॉपरली तो ऍड्रेस वगैरे मी टाईप करून मी तुमच्यासाठी जे काही मीरा रोड दहिसर या साईडचे आहेत त्या लोकांसाठी तिकडे टाकेल, ज्या ज्या लोकांना टफ वगैरे वर खेळायची आवड आहे त्या त्या लोकांसाठी. तर आता आपण भेटू आता डिरेक्टली तिकडेच. तर आता एवढा सुंदर असा टफ आहे. किती पिचे? 1 2 3 4 4 पिचेस आहेत, तुम्ही बघू शकतात. आणि आता इकडे सर्व प्लेयर्स आता रेडी होतात आहेत आणि आपण पोहोचलो तर आहे फायनली. तर आता याच प्रकारे पहिली मॅच चालू झाली आहे. ऐश्वर्या मोरे ब्लॉग्स बॉलिंग करतात, शँगो बॅटिंग. इकडे आपले कपिल आपले विकेट कीपर, तुझा आहे फिल्डिंग वर. धावत धावत बघू आता किती मजा येते. किती मॅचेस होतात, नॉकआउट तर नाहीच आहे. आता बघायला आता मजाच येईल. आपण जरा टाइम लॅप्स वर आता आपण बघूया फटफट. तर आता पहिली इनिंग तर झालीच आहे. आता सेकंड इनिंग चालू झाली आहे. ऐश्वर्या स्ट्राईक वर आहे, पूजा नॉन स्ट्राईक वर आहे आणि शँगो बॉलर आहे. याच प्रकारे आता हा एक पहिल्यांदा आता विकेट जाता जाता वाचलाय. आता पूजा आता आहे स्ट्राईक वर. बघू आता तिचा गेम कसा आहे तो. त्या बाजूच्या टफ मध्ये तर चिल्ला पुकार चालू आहे आणि हा तर नो बॉल पहिलाच. बघूया शँगो बॉलर स्ट्राईक वर आहे, पूजा. पहिला बॉल डॉट बॉल आलेला आहे आणि काय माहिती काय झालंय. पूजाला नॉन स्ट्राईक वर टाकले, ऐश्वर्याला स्ट्राईक वर घेतले. बघू टपाटप देते ऐश्वर्या. आपण डॉट बॉल. पूजा काय खेळते हे जरा टपाटप शॉट्स. आता नो बॉल. अशीच ईशांगो आता मॅच खाणार आहे, ओव्हर सुद्धा रन्स देणार आहे अशी वाटते. परत एक बॉल. कोई नाही, चलो. आता टाइम लॅप्स वर आपण बघूया आता. तर आता आपल्यासोबत कपिलभाई आहेत. तर कपिलभाई पहिली मॅच हारलेलेच आहेत, तर बघूया ते लोक काय बोलतात. कसं वाटतं पहिली मॅच? आम्हाला बघ खूप चांगलं वाटतंय, कारण की पहिली मॅच हारून आपण मुंबई इंडियन्स सारख्या खेळतोय आणि पूर्ण टीम आता पूर्ण टुर्नामेंट आपण जिंकू आणि कप पण घेऊन जाऊ. मग आता मग टुर्नामेंटचा नक्की सिनेरिओ कसा आहे, म्हणजे किती नॉकआउट आहे, कसं आहे? नाही पूर्ण लीग मॅचेस आहे. दरेक टीमला 7 मॅचेस आहे. मग आमची अजून 6 मॅच राहिली आहे. अच्छा. आणि 6 मॅच मध्ये आपण धुरंधर तरीकेने खेळू आणि धुरंधर तरीकेने त्यांना पछाडू. जसं मी बोललो होतो बाईकवर येता येतात धुरंधर आताच रिलीज झाला आहे, तर आता इकडे खूप सारे धुरंधर भेटणार आहेत. त्यामधले कपिलभाई एक आहेत. पहिली मॅच तर तुम्ही टाइम लॅप्स वर बघितलीच असेल कशी ते लोक हारले ते. तर बघू आता पुढच्या मॅचेस कसे जिंकतात आहेत आणि किती नाही तर किती ते लोक स्ट्रगल करणार आहेत की नॉर्मली स्मूथ वे मध्ये चालणार आहे. तुम्ही आता बघताय ना, आता पहिली मॅच हारली असं त्यांनी घेतलंय. मग पुढची मॅच ते परत दोरा आणि काय ब्योरा करायचं आणि बोलायचं की कशी आम्ही मुंबई इंडियन्स सारखी जिंकून गेलो. तर मग हे आपले
कोण बोलाल तुम्ही धुरंधर मधले? आणि आम्ही धुरंधर सगळे धुरंधरच आहे. सगळे धुरंधरच आहे. तर चला आता थांबूया तिकडे आणि मग बघूया आता मॅच वगैरे. मॅच बघा बघा कसं हारते ते लोक. हा मग नंतर परत या तुम्हाला सांगतो आम्ही का आमची आमची काय म्हणते विनिंग स्टोरी गाथा विनिंग स्टोरी पण आपण नंतर ऐकूयाच जिंकण्याची कपिल गाथा भाई. तुम्हाला सांगतो आम्ही कसं असं बारांबार मारून आम्ही जिंकलोय. तर आता वाजले आहेत 12:15. वाजले नाही की बोलतो. 12 मला जाऊ द्या ना. तर आता नाही बोलता बोलता तर 8-9 तर वाजतील तिकडे. मग इथून मग आपण फायनल जे असेल जाऊ final दे. होईल. त्यानंतर मग आपण ब्लॉग बनवूया. स्टील टिल दॅट स्टे ट्यून्ड. स्टे ट्यून अँड फॉलो कपिल भाई. मायकल की सायकल. सो परेल कस्टम स्पॉन्सर आहेत MRC लीग साठी आणि टँक बॅग्स येणार आहेत. थोड्या प्लेयरसाठी हेल्मेट्स आहेत आणि या सर्व ट्रॉफीज आहेत. ट्रॉफीज आणि मेडल्स. आता इकडे मॅच अशी पण चालूच आहे. हे वाटतं सेमीफायनल चालू आहे. सेमीफायनलच्या नंतर मग फायनल्स होतीलच. त्यानंतर मग जे काही आहे इकडे ट्रॉफीज वगैरे आहे ते सर्व डिस्ट्रीब्यूट करण्यात येतील. तर मग आपण थांबूया तेव्हापर्यंत आणि थोडा ब्रेक नंतर भेटूया. तर आता सेमीफायनल्स आणि फायनल्स होणार आहेत. पण मला काही इमर्जन्सी आल्यामुळे मला आता घरी जावं लागणार आहे. तर हा ब्लॉग आपण आता इकडेच संपवूया. बाकीचे जे काही विनिंग वगैरे असेल ते आपल्या नंतर समजेलच असं नाही तर असं. तर जर तुम्हाला जर हा जर ब्लॉग जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.